भाजपची वाढ ही दंगल जिथे होते तिथेच नेहमीप्रमाणे होते किंवा दंगलीतूनच भाजप सत्तेच्या शिड्या चढत गेलेला आहे। अगदी राम मंदिर ते गोधरा जर का आपण पूर्ण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की हा जो काही भाजपची 1984 ला केवळ 2 जागा असणारा भाजप हा जो पुढे आलेला आहे, केवळ राम मंदिरासारखा एक वादग्रस्त विषय हातात घेतला, त्याच्यानंतर बाबरी पाडणं काय, त्याच्यानंतर गोधरा रायट्स काय आणि त्याच्यानंतर सध्याचा भाजप आपल्याला दिसत आहे। हे सगळं मी अनेक वेळेला लेखात काय किंवा यूट्यूबवर वगैरे टीव्ही डिबेट्समध्ये नेहमी सांगत असतो। आणि आता पुन्हा औरंगजेबाची कबर म्हणजे 1707 साली ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याची कबर हटवावी, म्हणजे आता जवळपास 300-325 वर्षानंतर त्या मागणीमुळे मी याआधी पण सांगितले, आपण आता राहतोय कोणत्या तर 1689 ते 1707 या युगात राहतोय का? तर काहीसं तसं एक प्रकारचं ॲटमॉस्फिअर झालेलं आहे। आणि ते सुद्धा त्या नागपुरात, ज्या नागपुराचे आमदार गेली 10 वर्ष मधला 1-2.5 वर्षाचा कालखंड सोडला तर या राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस। त्या नागपुरात रायट्स होणं हे कशाचं लक्षण आहे? एक तर वस्तुस्थिती आहे, मी पुन्हा एकदा सांगेन की जेव्हा जेव्हा अशा प्रकारे हिंदू मुस्लिम हे डायमेन्शन दिलं जातं किंवा दिलं जातं हेच म्हणणं योग्य आहे आणि त्याच्यानंतर दंगली होतात, त्याचा फायदा हिंदू समाज एकवटण्यात होऊन त्याचा परिणाम भाजपला फायदेशीर ठरतो, ही वस्तुस्थिती आहे। बरं, आता तर भाजप सत्तेवर आहे, केंद्रातही आहे, राज्यातही आहे, मग अजून काय आहे? पण आता सुद्धा त्या औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात अशा प्रकारची दंगलीची घटना होते, त्याच्यानंतर गाड्या वगैरे पेटवल्या जातात आणि हे सगळं झाल्यानंतर कोणीतरी एखादा भाजपचा नेता सांगतो की याचं राजकारण करू नका। अरे, राजकारण सुरू कोणी केलेलं आहे हा प्रश्न आहे। 1707 साली जो कोणी त्या वेळचा सम्राट असेल त्यांनी तो मरूनही गेला, त्याच्यानंतर त्याची ती कबर हटवा ही मागणी कोणी केली? त्याच्यानंतर त्याच्याकरता 300-325 वर्षांनंतर आता रायट्स करणं हे कोण सुरू करत आहे? किंवा त्या मागणीला मुद्दामून जोर दिला कोणी? तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल। म्हणजे तुम्ही जोर दिला तो इतरांनी ऐकून घ्यायचा। अशा प्रकारच्या एक विचित्र काय घटना असतात। मला असं वाटतं हा विषय काढणंच अयोग्य आहे आणि तो का काढला जातो? दंगल कोणी केली म्हणजे मला एक गोष्ट कधीच समजत नाही की तुम्ही राजकारण करू नका। राजकारणी माणूस हा केव्हाही फक्त राजकारण करतो, तो कोणत्याही पक्षाचा असू दे। दंगल कोणी सुरू केली ठीक आहे, ते पण शोधून काढा। कुठून पहिला दगड आला, नेहमीच एक आवडतं स्टेटमेंट, तोही शोधून काढा, हरकत नाही। प्रश्न हा आहे 325 वर्षांच्या पूर्वी जो औरंगजेब नावाची व्यक्ती, औरंगजेब नावाचा मुघल शासक मरून गेला, त्याची कबर हटवा म्हणून आता तुम्ही जेव्हा मागणी करता तेव्हा एक प्रकारे हे नव्या एका डिव्हिजनला तर आपण चालना देत नाहीये। हा माझा प्रश्न आहे, हा अनेक वेळा प्रश्न पडतो। एकीकडे झटका मटन, हलाल मटन अशा प्रकारचे विषय आहेत, काही ठिकाणी अशा मागण्या केल्या जातात की आता तुम्ही त्यांच्या ऑटोत बसू नका, तुम्ही त्यांच्या दुकानात जाऊ नका। मटन म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय? 20 कोटी मुस्लिम या देशात राहतात। ॲक्च्युअली ही लोकसंख्या पाकिस्तानहून जास्त आहे। पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम या देशात राहतात, पण या अशा मागण्या करून एक प्रकारे त्या विशिष्ट समाजाला वाळीत टाकण्याचा तर प्रयत्न नाहीये आणि या मागण्या करून एक प्रकारे नव्या डिव्हिजनला तर आपण प्रोत्साहन देत नाही आहोत। बरं, या मागण्या झाल्या, तुम्ही त्यांच्या व्यवसायावर वाळीत त्यांना त्यांच्या रिक्षात बसू नका,
त्याच्यानंतर हलाल आणि झटका तर नितेश राणे नावाचे एक पॉलिटिशियन भाजपचे मंत्री तेच बोलून गेले. हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं ह्या सगळ्या घटना आणि मग त्याच्यातनं औरंगजेबाची कबर. बरं होतं आहे काय माहिती आहे का, की मुळात एक असा इमोशनल केला जातो. मी माझ्या अनेक लेखात आणि याआधी पण सांगितलेलं आहे की संभाजी महाराजांची औरंगजेबाने हाल हाल करून हत्या केली, त्याबद्दल तमाम महाराष्ट्रात औरंगजेबाबद्दलचा एक राग आहे, ही वस्तुस्थिती आहे. नेमका त्याचा फायदा घेऊन 1707 साली घडलेल्या घटनेचा आता काढून तुम्हाला फायदा काय? मग बेरोजगारी, महागाई, शिक्षण, इतर विषय मागे राहतात. आणि मग राम मंदिरापासून तर गोध्रापासून तर आता औरंगजेबाच्या कबरीपर्यंत केवळ हिंदू ओरिएंटेड आणि मुस्लिम टार्गेटेड विषय समोर केले जातात आणि त्याद्वारे आपली राजकीय पोळी भाजली जाते. आणि नेमकं हेच अयोग्य आहे असं माझं मत आहे.